तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि रोजच्या सारखेच अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न आपण या सुपर क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील मी गॅरंटीने सांगतो. आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. ही एक रिक्वेस्ट आपणा सर्वांची माझी आहे. आणि या सुपर क्लासला आताच्या आताच एक लाईक जरूर करून घ्या. चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर असा आहे, सुवर्णरेखा या नदीवर कोणते औद्योगिक शहर वसलेले आहे? सुवर्णरेखा या नदीवर कोणते औद्योगिक शहर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जमशेदपूर हे जे शहर आहे ते सुवर्णरेखा या नदीवर वसलेले एक औद्योगिक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सियाचीन हिमनदी भारतातील कितव्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे? सियाचीन हिमनदी ही भारतातील कितव्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सियाचीन ही जी हिमनदी आहे ती भारतातील पहिल्या क्रमांकाची सर्वात लांब एक नदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या होत्या? भारतामध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी झाल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1952 या वर्षी भारतामध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भारतामध्ये शेवटच्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या होत्या ते सांगायचं आहे. भारतामध्ये शेवटच्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. एक प्रश्न मी आपल्यावर सोडलेला आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला आपल्याला नक्कीच व्हिजिट करायचं आहे. काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे कोणाला संबोधले जात असते? वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे कोणाला संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. चार्ल्स मेटकाफ या व्यक्तीला वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, सरपंच यांविषयी अविश्वासाचा ठराव विरुद्ध अंतिम निर्णय कोणाचा असतो? सरपंच यांच्याविषयी अविश्वासाचा ठरावाविरुद्ध अंतिम निर्णय कोणाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरपंच यांच्याविषयी अविश्वासाचा जो ठराव आहे त्यांच्यावर जो अंतिम निर्णय असतो तो विभागीय आयुक्त यांचा असतो. पुढचा प्रश्न, भारतामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? भारतामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार हे ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी जनतेने कोणत्या वर्षी दिलेली आहे? महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी जनतेने कोणत्या वर्षी दिली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महात्मा फुले यांना जनतेने महात्मा ही पदवी 1888 या वर्षी एक दिलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती चळवळ नैतिक मूल्यावर आधारित होती? खालीलपैकी कोणती चळवळ नैतिक मूल्यावर आधारित चळवळ होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भूदान चळवळ ही जी चळवळ आहे ती नैतिक मूल्यावर आधारित असलेली एक चळवळ बनलेली आहे. पुढचा प्रश्न, सर्वोदय चळवळीचे नेते खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? सर्वोदय चळवळीचे नेते खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. विनोबा भावे ही जी व्यक्ती आहे ती सर्वोदय चळवळीचे एक नेते होते. पुढचा प्रश्न, बारडोली येथील किसान चळवळीचे नेतृत्व कोणी केलेले आहे? बारडोली येथील किसान चळवळीचे नेतृत्व कोणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील किसान चळवळीचे एक नेतृत्व केलेले आहे. पुढचा प्रश्न, 1980 मध्ये एकूण किती बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 1980 मध्ये एकूण किती बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1980 मध्ये एकूण 6 बँकाचे राष्ट्रीयकरण हे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली होती? पंचायत राज्याची सुरुवात सर्वप्रथम भारतातील कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंचायत राज्याची जी सुरुवात आहे ती भारतातील राजस्थान या राज्यामध्ये सर्वप्रथम करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, राज्य शासनाचे कायदेविषयक सल्लागार खालीलपैकी कोणती व्यक्ती असते? राज्य शासनाची कायदेविषयक सल्लागार कोणती व्यक्ती असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. राज्य शासनाचे महाधिवक्ता ही जी व्यक्ती आहे ती कायदेविषयक एक सल्लागार बनलेली आहे. पुढचा प्रश्न, विधान परिषदेचे जननी असे कोणत्या सभागृहाला संबोधले जात असते? विधान परिषदेचे जननी असे कोणत्या सभागृहाला संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विधान परिषदेचे
संसदेचे जननी असे विधानसभा या सभागृहाला संबोधले जात असते. पुढचा प्रश्न या ठिकाणी सिंधू संस्कृतीतील लोकांना कोणता प्राणी पाळण्याची शंका आहे ते सांगायचं आहे. सिंधू संस्कृतीतील लोकांनी कोणता प्राणी पाळण्याची एक शंका आताच्या मानवाला उद्भवत असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सिंधू संस्कृतीतील लोकांनी घोडा हा प्राणी पाळण्याची शंका ही सध्याच्या मानवाला एक शंका उद्भवत असते. पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रायगड या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी लायकोपिन या घटकामुळे खालीलपैकी कशाला लाल रंग मिळत असतो? लायकोपिन या घटकामुळे खालीलपैकी कोणत्या बाबीला किंवा पदार्थाला किंवा या ठिकाणी लाल रंग प्राप्त होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लायकोपिन या घटकामुळे टोमॅटोला लाल रंग हा प्राप्त होत असतो. पुढचा प्रश्न आदिजीव खालीलपैकी कशामध्ये आढळून येत असतात? आदिजीव हे खालीलपैकी कशामध्ये आढळून येत असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे साचलेले पाणी, ओली माती, जनावरांची विष्ठा या सर्वांमध्ये आदिजीव हे प्रामुख्याने आढळत असतात. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एकदम फ्री क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्री क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्री क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण आपण इच्छुक असाल प्लसचे क्लासेस घेण्यासाठी तर त्यामध्ये सर्वात पहिली बॅच ध्येय बॅच आहे. मित्रांनो, ही बॅच आपल्याला राज्यसेवेच्या प्रिली एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 10 नोव्हेंबरपासून अनअकॅडमी ॲपवर झालेली आहे. आणि दुसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, ही डिपार्टमेंटल PSI एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचची स्टार्टिंग 13 नोव्हेंबरपासून अनअकॅडमीवर झालेली आहे. आणि तिसरी एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे मित्रांनो, या बॅचेचे नाव आहे रणांगण बॅच. या बॅचेचे स्टार्टिंग अनअकॅडमीवर 17 नोव्हेंबरपासून झालेली आहे. मित्रांनो, आपण जर कुठल्याही एका बॅचेचे सबस्क्रिप्शन घेतले असेल तर आपण इतर कुठल्याही बॅचेचे फ्रीमध्ये क्लासेस पाहू शकता. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर मित्रांनो आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर मित्रांनो, या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता. पहिले आपण फ्री क्लासेस पाहू शकता आणि आपल्याला पसंत आले तर आपण प्लसचे सबस्क्रिप्शन नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी मोड आलेल्या कडधान्यामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळते किंवा दिसून येत असते? मोड आलेल्या कडधान्यामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मोड आलेल्या कडधान्यामध्ये जीवनसत्व ई हे भरपूर प्रमाणामध्ये आढळणारे एक जीवनसत्व बनलेले आहे. पुढचा प्रश्न लॉर्ड कॉर्नवालिस एक कोणत्या पद्धतीशी संबंधित आहेत ते सांगायचं आहे. लॉर्ड कॉर्नवालिस ही व्यक्ती कोणत्या पद्धतीशी संबंधित असलेली व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लॉर्ड कॉर्नवालिस ही जी व्यक्ती आहे ती कायमधारा पद्धतीशी संबंधित असलेली एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न लॉर्ड कॉर्नवालिस व्यक्ती किती वेळा भारताचे गव्हर्नर जनरल बनली होती? लॉर्ड कॉर्नवालिस ही व्यक्ती किती वेळा भारताचे गव्हर्नर जनरल बनली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लॉर्ड कॉर्नवालिस ही जी व्यक्ती आहे ती 2 वेळा भारताचे गव्हर्नर जनरल एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवसाची शिक्षा झाली होती? लोकमान्य टिळक व आगरकर यांना एकूण किती दिवसाची शिक्षा झाली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोकमान्य टिळक व आगरकर यांना 101 दिवसाची एक शिक्षा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न लोकमान्य टिळक व आगरकर यांना कोणत्या कारणास्तव 101 दिवसाची सजा किंवा शिक्षा झालेली आहे ते सांगायचं आहे. लोकमान्य टिळक व आगरकर यांना कोणत्या कारणास्तव 101 दिवसाची सजा झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लोकमान्य टिळक व आगरकर यांना 101 दिवसाची सजा जी आहे किंवा शिक्षा जी आहे ती बर्वे प्रकरणाअंतर्गत करण्यात आलेली होती.
पुढचा प्रश्न, बर्वे प्रकरण हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित असलेले प्रकरण आहे? बर्वे प्रकरण हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याशी संबंधित असलेले प्रकरण आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. बर्वे प्रकरण जे आहे ते महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याशी संबंधित असलेले एक प्रकरण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, हरिजन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केले होते? हरिजन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र एक सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी सुरू केलेले हरिजन हा खालीलपैकी कशाचा प्रकार होता? महात्मा गांधी यांनी सुरू केलेले हरिजन हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी सुरू केलेले हरिजन हे जे वृत्तपत्र आहे ते एक साप्ताहिकाचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, यंग इंडिया या वृत्तपत्राचे लिखाण खालीलपैकी कोणती व्यक्ती करत होती? यंग इंडिया या वृत्तपत्राचे लिखाण खालीलपैकी कोणती एक व्यक्ती करत होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी ही जी व्यक्ती आहे किंवा समाजसुधारक आहेत ते यंग इंडिया या वृत्तपत्राचे एक लिखाण करणारी व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, अस्पृश्य लोकांमध्ये हक्काची जाणीव व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केले होते? अस्पृश्य लोकांमध्ये हक्काची जाणीव व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अस्पृश्य लोकांमध्ये हक्काची जाणीव व्हावी यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार असे ध्येय कोणाचे होते ते सांगायचं आहे. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार असे ध्येय खालीलपैकी कोणाचे होते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील आपल्यासमोर. इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे एक सुधारक या वृत्तपत्राचे ध्येय बनलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कांचीपुरमची मंदिरे महाराष्ट्रातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? कांचीपुरमची मंदिरे महाराष्ट्रातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कांचीपुरमची जी मंदिरे आहेत ती भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित झालेली आहेत. पुढचा प्रश्न, अप्सरा ही अणुभट्टी भारतातील कितव्या क्रमांकाची अणुभट्टी बनलेली आहे? अप्सरा ही प्रसिद्ध अणुभट्टी भारतातील कितव्या क्रमांकाची अणुभट्टी बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अप्सरा ही अणुभट्टी भारतातील प्रथम क्रमांकाची एक अणुभट्टी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, अप्सरा अणुभट्टीची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे? अप्सरा अणुभट्टीची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1956 या वर्षापासून भारतामध्ये अप्सरा या अणुभट्टीची एक सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, अप्सरा अणुभट्टी उभारण्यामध्ये कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभलेले होते? अप्सरा ही पहिली अणुभट्टी उभारण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अप्सरा ही अणुभट्टी उभारण्यामध्ये ब्रिटन या देशाचे तांत्रिक सहकार्य हे लाभलेले होते. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही तुर्भे या ठिकाणी एक उभारण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एकही अणुशक्ती केंद्र उपस्थित नाही आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये एकही अणुशक्ती केंद्र उपस्थित नाही आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये एकही अणुशक्ती केंद्र हे उपस्थित नाही झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी माकुम हे खनिज तेल क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? माकुम हे खनिज तेल क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. माकुम हे खनिज तेल क्षेत्र भारतातील आसाम या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, मॅग्नीज खनिजाची आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या उद्योगांमध्ये लागत असते? मॅग्नीज खनिजाची आवश्यकता मोठ्या प्रमाणामध्ये खालीलपैकी कोणत्या उद्योगात लागत असते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 2 योग्य राहील. लोह पोलाद या उद्योगामध्ये मॅग्नीज खनिजाची एक सर्वात जास्त किंवा मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासत असते. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये वर्जिनिया तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन केले जात असते? भारतातील कोणत्या राज्यामध्ये वर्जिनिया तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन केले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये वर्जिनिया तंबाखूचे सर्वात जास्त एक उत्पादन केले जात असते. पुढचा प्रश्न, भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत? भारतामध्ये आतापर्यंत किती वेळा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य
टॉपिक राहील भारतामध्ये आतापर्यंत 17 वेळा सार्वत्रिक निवडणुका एकूण झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून मला कळवायचं आहे. आपल्या कॉमेंटचा मी या ठिकाणी वेट करतो आणि थोडंसं मोटिवेशन आपल्यातर्फे मला मिळावं म्हणून आपण या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. आणि चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.